संतोष देशमुखांच्या खुनानंतर पोलिसांकडून बदनामीचा प्रयत्न संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हा गंभीर आरोप पोलिसांवर केलाय। महिलेला पुढे करून बदनामीचा डाव होता असा दावा त्यांनी केलाय। महिलेला पुढे करून विनयभंगाची केस दाखल करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार होता असा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। महिला पुढे करून प्रकरण दाबण्याची गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी होती असंही धनंजय देशमुख म्हणाले। पोलिसांनी गाडी केजकडे न आणता कळंबकडे वळवली होती असा दावा त्यांचा आहे। तर आमच्या गावातील गाड्या मागे बघितल्यानंतर पोलिसांची अडचण झाली आणि मग त्यांना गाडी केजकडे आणावी लागली असं सुद्धा धनंजय देशमुख म्हणाले। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या हत्येनंतर पोलिसांचाच कट होता की वेगळ्याच प्रकारातून ही हत्या झाली आणि तशा पद्धतीचं नियोजन देखील पोलिसांनी केल्याचा आरोप आता देशमुख कुटुंब तसेच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलाय। पोलिसांचा नेमका यामागे काय हेतू होता असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात असून आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत। आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या काय नेमका हा सगळा प्रकार होता आणि काय नेमकं पोलिसांचा कट होता। तुम्ही म्हणले पोलिसांचा कट होता, पण या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे, जो मुखी आहे, त्याचा कट होता आणि त्या कटाचे प्रमुख हे पोलीस यंत्रणा होती। कारण का जर माझ्या गावातल्या गाड्या त्यांच्या पाठीमागे नसत्या तर हा जे माझा भाऊ गाडीत ज्या घेतला होता पोलीसची ॲम्ब्युलन्स नव्हती, ती पोलीसची गाडी कळंबच्या दिशेने जात होती। चिंचोली पाठीहून कळंबकडे गाडी वळाल्यानंतर ह्या आमच्या गाड्या त्यांच्या पाठीमागे आल्या। त्यांनी बघितलं की गाड्या मस्साजोगच्या पाठीमागे येत आहेत, मग त्याच्यानंतर गाडी वळवून ती गाडी उपजिल्हा रुग्णालयात आणली। यातून असं होतं आम्हाला जी माहिती कळालेली की ही जी गँग आहे, हे जे संघटित गुन्हेगारी आहे, हे जे लोक आहेत, हे जे आरोपी आहेत, हे आरोपी ज्या व्यक्तीला मारायचे, मग तो सर्वसाधारण सामान्य कुटुंबातला असू द्या किंवा समजा त्यांनी पुढे काही हालचाल नाही केली पाहिजे किंवा त्याच्यावरच हे कसं प्रकरण शेकलं पाहिजे, अशा माध्यमातून ते एका महिलेला तयार करायचे, तिला काहीतरी आर्थिक मावेजा द्यायचे आणि तिनं फक्त सांगायचे की ह्याने मला त्रास दिलाय। मग त्याच्यावरच ती महिला विनयभंगाचा गुन्हा करायची। म्हणजे हा माणूस किती जरी प्रतिष्ठित असला तरी परत त्याला समाजातून उठवायचं काम ही सगळी टोळी करायची आणि त्याचाच एक भाग हा होता। परंतु आमच्या गावातल्या 2 गाड्या पाठीमागे असल्यामुळं त्यांना तो प्लॅन त्या दिवशी सक्सेस करता नाही आला आणि माझ्या भावाला ते उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले। कोण पोलीस अधिकारी होते यामागे आणि त्या सगळ्यांच्या बाबत तक्रार तुम्ही केली आहे का किंवा तक्रार करणार आहेत का? तक्रार करणार नाहीत, पण इन्व्हेस्टिगेशनचा अर्ज आम्ही येत्या 2 ते 4 दिवसामध्ये पूर्ण त्याची माहिती अजून आम्ही हे काय कोणी आम्हाला जर परक्या लोकांनी सांगितलं असतं तर कोण होते कुठं होते माहीत नाही, पण माझ्या गावातलेच लोक आहेत, गावातलेच मुलं आहेत, गावातलेच नागरिक आहेत, त्यांनी खात्रीशीर सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्ही इन्व्हेस्टिगेशन त्या 8 दिवसाचा जे आम्ही म्हणतोय ते त्यासाठी म्हणतोय आणि तो बाकीचा पण तपास आहे त्या 8 दिवसातला ते आम्ही नक्की करणार आहोत। आता या प्रकरणाचा तपास सीआयडी करते, तसेच बीड पोलिसांचं देखील त्यांना सहकार्य आहे। तुम्ही पोलीस अधीक्षकांना अर्ज देणार की सीआयडीच्या अधिकाऱ्यांना? सीआयडीला नाही देणार, एसआयटीला नाही देणार, आम्ही हा एसपी ऑफिसला देणार। एसपी ऑफिसनं ती एक टीम नियुक्त करायची आणि त्यांनी तो तपास करायचा। त्या तपासातून बऱ्याचशा गोष्टी ज्या की सीआयडी किंवा एसआयटीकडे गेलेल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही गावकरी आणि पोलीस यांच्या माध्यमातून एसआयटी आणि सीआयडीकडे सुपूर्द करू। साधारणपणे कधी तुम्ही हा अर्ज देणार आहेत आणि त्यासाठी पोलीस अधीक्षकांची कधी भेट घेणार? 30 तारखेच्या अगोदर आमच्या हे आंदोलनाची काय दिशा ठरते, 25 तारखेला गावकरी काय म्हणजे ठराव घेतात किंवा गावकरी काय भूमिका घेतात हे झाल्यानंतर पुढच्या 5 दिवसात आम्ही ते नक्की इन्व्हेस्टिगेशनचा फॉर्म आम्ही देणार आहोत। अर्जाबरोबरच काही पुरावे देखील देणार आहेत? काही पुरावे तुमच्याकडे या संदर्भातील? भरपूर पुरावे आहेत, पण ते पुरावे जर सीआयडीकडे असले आणि आमच्याकडे असले तर त्या पुराव्याला कसं नष्ट करता येईल किंवा त्या पुराव्याविषयी काही चुकीचं या तपासात येऊ नये म्हणून आम्ही ते पुरावे सध्या आमच्याकडे ठेवत आहोत। नक्कीच या सर्व प्रकाराची पुन्हा एकदा चौकशी व्हावी। पहिल्या 8 दिवसात काय घडामोडी घडल्या, संतोष देशमुख यांची जी गाडी घेऊन जात होते ती कळंबच्या दिशेने का नेली जात होती, असे सगळे प्रश्न आता धनंजय देशमुख यांनी उपस्थित केले असून या सगळ्या प्रश्नाची चौकशी व्हावी आणि त्याचं उत्तर आम्हाला मिळावं यासाठी पुन्हा एकदा चौकशीची मागणी करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। आता या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।